वर्षातनं काही दिवस असे येतात ना, जे आयुष्यभर लक्षात राहतात. आज माहेरी पोचल्या असं काही घडलं ज्यामुळे पप्पांची आठवण आली आणि तिथून आम्ही कुठे आलो ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. आज आम्ही माझ्या माहेरी आलो होतो. माझ्या पप्पांची पुण्यतिथी होती म्हणून आलो होतो आज. पप्पा जाऊन 5 वर्ष झाले तरी त्यांची रोज आठवण येते. आल्या आल्या आजीनं पहिल्यांदा भाकरीत तुकडा ओळून टाकला. आज आत्या, आजी, मावशी पण आल्या होत्या आमच्या. खूप दिवसातून मी सागरवेणी घातली होती. आज कशी आली नक्की कमेंटमध्ये सांगा. पिल्लू आणि हे मेडिकलमध्ये चालले होते त्यामुळेच तीच बाय बाय करत होती मला. टाईम होत आला होता फुलाचा त्यामुळे आम्ही पटपट इथं आवरायला घेतलं. मम्मीनं आत्याला कपाटातून एक टावेल मोठा काढून दिला. तोच आत्या इथं हातरत होती. टावेल हातरून त्याच्यावरती पप्पांचा फोटो ठेवला आणि पटकन 2 मिनिटात छोटीशी एक रांगोळी काढून घेतली. माझी इकडं रांगोळी काढून झाली. आतमध्ये मम्मी आरतीसाठी ताट तयार करत होती आणि आत्यानं इथं निवदाचं पण ताट तयार केलेलं होतं. दादा नैवेद्य दाखवायला गेला होता. तो यायच्या आधी आम्ही इथलं सगळं आवरून घेतलं. पिल्यास सारखा पाण्याचा खेळ आमच्या चालू असतो. ही आहे माझी मावशी, म्हणजे माझ्या मम्मीची मोठी बहीण, आणि ही आहे माझी आत्या आणि आजी, म्हणजे माझ्या पिल्लूची पणजी आजी. नैवेद्याचं ताट आणून ठेवलं आणि तोपर्यंत दादा पण आला. त्यामुळं आम्ही लगेच दिवा पण लावला. वाऱ्यानं सारखा दिवा पण विझत होता. या तिघी इथं बसल्या होत्या बोलत. तोपर्यंत दादा आला. त्यामुळे आम्ही पटकन पूजा केली आणि आरती करून घेतली सगळ्यांनी. तर आज आम्ही जाणार होतो कुलदैवताला, बाळ्याच्या खंडोबाला. घरातली पूजा वगैरे आवरून आम्ही आलो. आम्हाला इथं पोचायलाच 2 वाजले होते आणि ऊन पण एवढं होतं ना. आणि आल्या आल्या पिल्याला इथं आमच्या खेळण्याची दुकानं दिसली होती. ती ही घ्यायचं ती घ्यायचं चाललेलं होतं तिचं. आम्ही पाणी आणलं होतं पण ते गरम झालं होतं म्हणून एक गार पाण्याची बाटली घेतली आणि थोडं पाणी पिऊन घेतलं. पाणी पिलं आणि निघालो आम्ही दर्शनाला. जाता जाता इथं पूजेसाठी सामान घेतलं होतं. पिलूची धडपड चालली होती, मी घेणार मी घेणार. नारळ जड होता त्यामुळे नारळ ह्यांनी घेतला. बाकीचं ती टोकरी तिच्या हातात दिली. कुठं पण देवदर्शनाला जावा, जिथं नारळ घेऊ तिथं चप्पल सोडायची आपली पद्धतच आहे. त्यामुळे पहिल्यांदा तिथं चप्पल सोडली आणि निघालो वरती मंदिरात. पाय भाजत होते त्यामुळे पिलूची इथं पळापळ चाललेली होती म्हणून ह्यांनी तिला उचलून घेतलं होतं. आज गर्दी एवढी नव्हती मंदिरात त्यामुळे खूप छान दर्शन झालं, एकदम निवांत असं. मंदिरात शूटिंग करायला बंदी होती हे मला माहीतच नव्हतं. मी आपलं शूटिंग करत होते. तुम्ही पण दर्शन घ्या. येळकोट येळकोट जय मल्हार. गाभाऱ्यातलं शूटिंग घेताना ते पुजारी म्हटले शूटिंग घेऊ नका, त्यामुळे एवढंच शूटिंग घ्यायला जमलं. ही आमची छोटी पुजारी बघा, सगळ्याला कसा टिक्का लावत बसते. दर्शन तर खूप छान झालं. गर्दी नव्हती काय नव्हती. मागच्या वेळेस आम्ही एकदा आलो होतो तेव्हा खूप गर्दी होती.
यावेळेस काहीच गर्दी नव्हती, त्यामुळे एकदम निवांतमध्ये असं दर्शन झालं. मन भरून देवाला बघून दर्शन घेतलं आम्ही. जिथं थांबल, जिथं बसेल तिथं आमच्या पिल्लूचं चालू असतं, पाणी दे पाणी दे. त्यामुळे इथं पण थोडा वेळ सगळे दर्शन घेतलं आणि इथं बसलो 2 मिनटं. तर इथं पण पिल्लूचं पाणी प्यायचं चाललेलं होतं. दर्शन तर मस्तपैकी असं मनासारखं शांत झालं. येता येता प्रसाद पण घेतला आणि पिल्लूनं जाताना जे मागितलं होतं ते येताना पण तिला दिसलं होतं खेळण्या दुकानात. त्यामुळे ती बॉल घे म्हणून मागं लागली होती. मग पप्पांनी एक बॉल घेऊन दिला. ह्याला किती पण खेळणी घ्या कमीच पडतात. घरी 2 बॉक्स भरून खेळणी आहेत तरी पण अजून पाहिजे आणि ती सोडून परत भांडीच खेळत बसणार. आता आम्ही घरी निघालो होतो. जाताना हायवेला एवढी गर्दी झाली होती, ट्रॅफिक जाम पूर्ण होतं आणि निम्म्या रस्त्यात आल्यानंतर पावसानं गाठला आम्हाला. त्यामुळे थोडा वेळ एका ठिकाणी बसलो होतो. आम्हाला घरी सोडून पप्पा घरी निघाले होते. घरी जनावरं असली की दिवसभर कुठं पण फिरा, संध्याकाळी धारा काढायच्या टायमाला घरी जायलाच लागतं. ह्यांना बाय बाय केला आणि आम्ही निवांत जरा आराम करायला घरात गेलो. तर कुठला आराम करू देते, या दोघांनी जोरजोरात गाणी लावून स्पीकरला नाचायचं चालू केलं होतं. तर असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.